नमस्कार. साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत, राज हा मीरावरती खूप चिडलेला असतो. तू खूप स्वार्थी आहे. सुजितशी लग्न केलं असतं तर आज आपल्यावर हे दिवस आले नसते. मग त्याने ठरवलेलं असतं मीरा आणि सत्याचं भांडण लावायचं. तो सत्याला जाऊन सांगतो, मीराला तुमच्याशी लग्न करून खूप दुःख झालेलं आहे. आणि मग तो चिडलेला असतो, दारू पिऊन घरी येतो आणि मीराला खरं काय आहे विचारण्याचा प्रयत्न करू लागतो. मग मीरा त्याच्याशी बोलत नसते. तो तिच्या मागे मागे जात असतो. मला तुझ्याशी बोलायचं आहे, थोडं थांबतेस का? ती म्हणते, काय आहे, मला नाही वेळ, असं म्हणत त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असते. मग तो खूप चिडतो, तिचा हात पकडतो, कमरेला धरून तिला किचन ओट्यावरती बसवल्यानंतर तो तिला म्हणतो, आत्ता मला खरं खरं सांग. मग ती घाबरलेली असते. हा काय असं विचारतोय? तेव्हा राजने जे बोललं आहे ते खरं आहे का? मग तिला असं वाटतं दुकानाबद्दलच बोलत आहे. मग ती विचार करते आणि राजने याला खरं सांगितलं वाटतं असं मनात म्हणते आणि लगेच म्हणते, हो, ते सगळं काही खरं आहे. हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन झाली. हिला जर माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर का हा एवढा मोठा घाट घातला, माझ्या आयुष्याशी खेळली. म्हणून आता दोघांमध्ये गैरसमज झालेला आहे.